पण 16 आता होणाऱ्या विमानतळासंदर्भातला आता काही क्षणांपूर्वीच तिथे नारायण राणे यांचं आगमन होतंय। थेट जाणार आहोत याच बातमीकडे। आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, नारायण राणे देखील चिपी विमानतळावर आता दाखल होत आहेत। काही वेळापूर्वी म्हणजे साधारण एक अर्ध्या तासापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं देखील तिथे आगमन झालेलं आहे। आणि यानंतर काही वेळापूर्वीच म्हणजे मुख्यमंत्री तिथे दाखल झाल्यानंतर आता नारायण राणे देखील तिथे पोहोचतात। त्यामुळे चिपी विमानतळाचा हा लोकार्पण सोहळा आणि तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील आता काही क्षणात पोहोचतात। अधिक माहिती घेणार आहोत। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विशाल, आताचे काय काय अपडेट्स मिळतात? मुख्यमंत्री काही वेळापूर्वी पोहोचलेत, नारायण राणे आणि इतर कोण कोण तिथे आता काही क्षणात पोहोचतात? नक्कीच खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपी विमानतळावरती काही तासांपूर्वी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे थोड्याच वेळात चिपी विमानतळावरती पोहोचतील आणि त्यानंतर या विमानतळाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो सुरू होईल। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की केंद्रीय मंत्री नारायण राणे हे ज्या विमानाने येत आहेत ते विमान या ठिकाणी आता आलेलं आहे। ते विमान लँड झाल्यानंतर कार्यक्रमाला काही मिनिटांमध्येच सुरुवात जी आहे ती होईल। त्यामुळे आता काही कालावधीतच चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो सुरू होईल। बरोबर आहे विशाल, मुख्यमंत्र्यांसोबत आपण बघितलं की उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच इतर जण देखील होते। त्यांच्यासोबत कोणाकोणाचं आगमन झालं आणि आता ज्या विमानांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे येत आहेत त्यांच्यासोबत कोण कोण आहे याविषयी अधिक काही माहिती? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत, त्याचबरोबर भाजपचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। मग आशिष शेलार असतील, प्रसाद लाड असतील, ते अन्य आमदार जे आहेत ते त्यांच्यासोबत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आता थोड्या वेळातच ते चिपी विमानतळावरती दाखल होतील आणि हा लोकार्पण सोहळा जो आहे तो सुरू होईल। बरोबर आहे। काही क्षणात नारायण राणे तिथे दाखल होत आहेत आणि ते विमान उतरतानाची देखील एकीकडे आपण सध्या दृश्य बघतोय। काही वेळापूर्वीच याच सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि औपचारिकरित्या या कार्यक्रमाला आता काही मिनिटातच सुरुवात होणार आहे। चिपी विमानतळाचं आज लोकार्पण होत आहे आणि न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी ज्याप्रमाणे सांगतायत त्याप्रमाणे नारायण राणे यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय तर आहेतच, त्याशिवाय भाजपचे इतर महत्त्वाचे नेते देखील आता विमानातून त्यांच्यासोबत चिपी विमानतळावर दाखल होत आहेत आणि त्यांचं विमान उतरल्याची ही दृश्य आणि काही वेळातच मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात होतीये। त्यामुळे चिपी विमानतळाचा हा लोकार्पण सोहळा कोकणवासियांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण प्रलंबित असा हा प्रकल्प होता आणि त्यानंतर अखेर याला मुहूर्त मिळाला असंच म्हणावं लागेल। केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील पोहोचलेले आहेत। इथे नेमकं कोण कोण उपस्थित राहील, व्यासपीठावर कोण असेल, ते कोणत्या क्रमाने असतील, कोणाचं नाव म्हणजे यावर पोस्टर वॉर देखील होतंय किंवा उपस्थितांवरून देखील याआधी देखील चर्चा होत होत्या। ज्योतिरादित्य शिंदे देखील या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होत आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री देखील काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत आणि आता नारायण राणे यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि भाजपचे इतर नेते देखील त्यांच्या समवेत आहेत। कोकणवासियांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण चिपी विमानतळावर आता विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडतोय आणि याआधी देखील निमंत्रण पत्रिका असेल किंवा इतर मुद्द्यांवर देखील वाद आणि चर्चा रंगत होते आणि त्यातलं हे आता पुढचं पाऊल की चिपी विमानतळाचा हा लोकार्पण सोहळा अगदी काही वेळातच सुरू होतोय। मुंबईहून काही वेळापूर्वीच हे सर्व नेते निघालेले होते आणि आधी मुख्यमंत्री पोहोचलेत तिथे आणि आता या विमानातून नारायण राणे, त्यांचे कुटुंबीय, आशिष शेलार, त्याचबरोबर प्रसाद लाड देखील या विमानातून आता चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत। राज्य सरकारने या विमानतळ उद्घाटनाची जी निमंत्रण पत्रिका छापलेली होती, ज्याच्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यानंतर लिहिलेलं होतं आणि शिवाय हे नाव दोन्ही नेत्यांच्या नावावरून लहान आकारात छापण्यात आल्याचं सांगत याबद्दल काही वेळापूर्वीच नारायण राणेंनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। महाराष्ट्रातलं राजकारण आणि त्याच्यात जर आपण कोकणाच्या राजकारणाचा विचार केला तर त्याला धुमशान हा शब्द लगेचच येतो आणि तेच धुमशान सकाळपासून तिथे सुरू आहे। मग पोस्टर वॉर असेल किंवा एकमेकांचे समर्थक देखील याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसतायत। पण विकासाच्या मुद्द्यानं बघायला गेलं तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण
कोकण म्हणजे गोव्यानंतर आता थेट सिंधुदुर्गात म्हणजे चिपी विमानतळावर देखील तुम्ही तिथपर्यंत पोहोचून हा प्रवास करू शकणार आहात। या चिपी विमानतळाचं आज लोकार्पण होत आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना निमंत्रण नसल्यामुळे त्यांनी याबद्दल कार्यक्रमावर बहिष्कार देखील टाकलेला होता आणि यानंतर चिपी विमानतळाच्या या लोकार्पण सोहळ्यात अलायन्स एअरच्या विमानातून आता नारायण राणे आणि इतर मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित झालेत आणि तिथल्या क्षणाची ही दृश्य सध्या आपण बघतोय। जय्यत तयारी तिथे करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीची जर आपण दृश्य बघितली तर मुख्यमंत्र्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। आणि या सगळ्यांच्या स्वागतासाठी आता तिथे सगळेजण जात आहेत। स्वप्नपूर्ती या नावाने देखील काही वेळापूर्वी एक ट्विटरवर एक फोटो शेअर होत होता। चिपी विमानतळावरून 9 ऑक्टोबरपासून अलायन्स एअरची विमान सेवा आजपासून म्हणजे 9 ऑक्टोबर म्हणजे आजपासून ही सेवा सुरू होतीये। मुंबई सिंधुदुर्ग मुंबई अशी ही सेवा आहे आणि 1.25 तासाचा हा प्रवास आहे। तब्बल 70 सीटर विमान हे असणार आहे आणि याच विमानातून म्हणजे हा ऐतिहासिक क्षण म्हटला पाहिजे खरं तर कोकणवासियांसाठी। अधिक माहिती घेणार आहोत उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, कोकणवासियांसाठी हा एक अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे कारण चिपी विमानतळाचं लोकार्पण सोहळा आणि ज्यासाठी एकीकडे राजकारण तर सुरू आहेच पण थेट केंद्रीय मंत्री देखील आता दाखल होत आहेत। काय काय अपडेट्स त्या क्षणाचे? रेणुका, आपण थेट लाईव्ह दृश्य पाहत आहोत। अलायन्स एअर विमान जे आहे चिपी एअरपोर्टवरती दाखल झालेलं आहे आणि याच विमानामध्ये केंद्रीय मंत्री आहेत, राज्यातले विविध मंत्री आहेत, अनेक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि पदाधिकारी आहेत, असे सर्वच जण या विमानामध्ये जवळपास 70 आसनी असलेले हे एअर अलायन्स विमान जे आहे ते चिपी एअरपोर्टवरती दाखल झालेलं आहे आणि या विमानाच्या स्वागताला विशेष वॉटर कॅनन जे आहे ते देखील इथे सज्ज ठेवण्यात आलं होतं। जेव्हा हे अलायन्स एअर विमान रनवेवरती लँडिंग झालं त्यानंतर ते जेव्हा त्यांच्या पार्किंग एरियामध्ये येत असताना मोठ्या वॉटर कॅनननी याच्यावरती पाची फवारणी करण्यात आली। एक प्रकारे हवाई सलामी जी असते दिली जाते हवाई विमानांना, ती सलामी आहे ती देण्यात आली आणि त्यानंतर हे विमान जे आहे ते आता विमानाचं हंडीवर जे आहे ते उतरणारे पहिलं प्रवासी विमान आहे ते इथे दाखल झालेलं आहे। या विमानापूर्वी एका विशेष विमानाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे इथे दाखल झालेले आहेत। त्यांच्या पाठोपाठ हे पहिलं प्रवासी विमान जे आहे ते चिपी एअरपोर्ट वरती आता उतरलेलं आहे आणि आपण इथे दृश्य पाहत आहोत। मान्यवर जे आहेत या विमानामध्ये आहेत ते सर्वजण आता इथे चिपी एअरपोर्ट वरती दाखल होत आहेत। त्यानंतर मुख्य स्टेजवरती या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होणार आहे। कोकणवासियांचे खूप मोठं स्वप्न होतं की त्यांचं हक्काचं विमानतळ जे ते सिंधुदुर्गात व्हावं, ते इथे आज साकार होताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। या चिपी विमानतळाच्या निर्मितीनंतर आता इथे पर्यटनाचा देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे। कोकणवासीचा या उदयशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत पण नारायण राणे देखील आता चिपी विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि 70 सीटर हे विमान आहे। यातले इतर मान्यवर देखील या मुख्य कार्यक्रमात आता सहभागी होतील आणि जसं आता आमचे प्रतिनिधी सांगत होते त्याप्रमाणे तिथे या विमानाला वॉटर सॅल्यूट देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता हे सगळे मान्यवर या मुख्य सोहळ्याकडे मुख्य जो कार्यक्रम आहे तिकडे रवाना होताना आपल्याला दिसतात। सकाळी 11:30 वाजल्यापासून मुंबईपासून यांनी उड्डाण केलं या विमानानं आणि त्याच्यानंतर साधारण 1च्या सुमारास हे आता एअरपोर्टवर दाखल झालेलं आपण थेट दृश्य बघतोय। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री तिथे दाखल झालेले आहेत आणि मुंबई ते सिंधुदुर्ग तिकिटाचा दर असेल तर 2520 रुपये असं देखील हे तिकीट असल्याची माहिती देण्यात आलेली होती आणि सिंधुदुर्ग ते मुंबई हे तिकीट 2621 रुपये असं असणार आहे। आपण या दृश्यांमध्ये बघतोय की इतर सगळे मान्यवर म्हणजे मुख्यमंत्र्यांचं आधी आगमन झालंय वेगळ्या विमानांनी आणि आता या विमानांनी सर्वजण चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होत आहेत। उदयशी आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करतोय। माझा आवाज उदय तुमच्यापर्यंत पोहोचतोय? उदय, साधारण किती वेळात या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होताना दिसते आणि नारायण राणेंसमवेत या विमानात कोण कोण होते, काय काय अधिक माहिती मिळते, आत्ताचे काय काय अपडेट्स मिळतात? उद्देश आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण
हा लोकार्पण सोहळा आणि ज्याच्यासाठी नारायण राणे देखील तिथे दाखल झालेले आहेत। या मुद्द्यावरून श्रेयवादाची मोठी लढाई सध्या सुरू आहे आणि त्या सगळ्या वादांनंतर हा अखेर कार्यक्रम पार पडतो आहे। मुख्य सचिव देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत। त्यामुळे सर्व मान्यवरांचं आता या व्यासपीठावर आगमन होतंय आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यासोबत महसूल मंत्री देखील तिथे दाखल झालेले होते आणि आता इतर मान्यवरांमध्ये नारायण राणे आणि त्यांच्यासोबतच भाजपचे नेते आशिष शेलार असतील, त्याचबरोबर प्रसाद लाड असतील, हे सर्वजण आता इथे दाखल होत आहेत। जीवी विमानतळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कोकणाचं पर्यटन असेल आणि कनेक्टिव्हिटीसाठी जर आपण विचार केला तर थेट कोकणापर्यंत विमानानं आता जाण्यासाठीच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण 9 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून हा लोकार्पण सोहळा होतोय आणि आजपासून इथे खऱ्या अर्थानं या विमान सेवेला अखेर सुरुवात झालेली आहे। उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? रेणुका, तुमचा आवाज येतो आहे, प्रश्न विचारा। हो उदय, काही वेळापूर्वी जसं आपण बघितलं की विमान तिथे आलेलं होतं, कोणाकोणाची तिथे आता कोण कोण तिथे पोहोचले, काय काय अधिक माहिती मिळतेय या क्षणाची? विमानामधून उद्योग मंत्री सुभाष देसाई, स्थानिक खासदार विनायक राऊत, दीपक केसरकर आमदार, त्याचबरोबर अनिल देसाई शिवसेना खासदार हे थेट दृश्य पाहतो। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक भाजपचे पदाधिकारी, आमदार हे देखील या विमानातून त्यांच्यासोबत आलेले आहेत। परिवहन मंत्री परब हे देखील या विमानाने चिपी विमानतळावर दाखल झाले आहेत। आपण आता थेट दृश्य पाहतो की या लोकार्पण सोहळा जो आहे तो आता इथे होत आहे। या विमानतळाचा ज्या ठिकाणी शिलालेखाचं जे अनावरण जे आहे ते केलं जाणार आहे, तिथून पुढे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पुढे आलेले आहेत आणि तिथे आता लोकार्पण होणार आहे। तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत। पण थेट दृश्य पाहतो की केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिलालेख अनावरणाच्या ठिकाणी इथे आलेले आहेत। त्याच ठिकाणी शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित आहेत, त्याचबरोबर उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित आहेत, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत देखील उपस्थित आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तिथे आगमन होईल आणि शिलालेख अनावरण आपण थेट दृश्य पाहतो। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिथे आलेले आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना नमस्कार देखील केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना नमस्कार केलेला आहे आणि आता कोनशिला अनावरणाचा कार्यक्रम जो आहे तो आता इथे होत आहे। आपण थेट दृश्य पाहतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण होत आहे। आपण ही थेट दृश्य देखील पाहतो की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी। ते संवाद साधतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार आलेले आहेत, त्यांच्यासोबत राणे हे देखील आहेत आणि कोनशिलाचं अनावरण जे आहे ते इथे करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळ शिलालेख असेल, कोनशिला आहे तिचं अनावरण जे आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे। त्यांच्यासोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, त्याचबरोबर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित आहेत। उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या शेजारीच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित असलेला पाहायला मिळतात। राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे देखील उपस्थित आहेत। केंद्रीय मंत्री राणे यांना मंत्र्यांनी नमस्कार केलेला आहे। नारायण राणे यांनी देखील त्याचं स्वागत करत त्यांना नमस्कार केलेला आहे। एकमेकांशी संवाद साधताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। राणे आणि ठाकरे हे पुन्हा एकदा समोरासमोर इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा एक मोठा सोहळा कोकणवासियांसाठी आणि या सोहळ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे सर्व एकत्र इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्व मान्यवर जे मुख्य स्टेजच्या इथे येणार आहेत आणि या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होणार आहे। रेणुका,
बिलकुल उदय, असंच आमच्या सोबत जोडलेले राहा तुम्ही. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील देखील आहेत सध्या. विशाल, चिपी विमानतळाच्या लोकार्पणाचा जो कार्यक्रम आहे, सोहळा जो आहे तो आता थोड्याच वेळात सुरू होईल. मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे. केंद्रीय मंत्री आणि इतर जे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विशाल यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र आपण ही सध्याची थेट दृश्य पाहतो आहोत. चिपी विमानतळ भागातली ही दृश्य आहेत. या विमानतळाचा लोकार्पण सोहळा जो आहे आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विशेष विमानानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर काही मंत्र्यांसह या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर जे लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत मुंबईहून विमानानं निघालेले होते ते देखील आता इथं दाखल झालेले आहेत. आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर. अतिशय जय्यत तयारी या सगळ्या लोकार्पण कार्यक्रमासंदर्भातली केली गेलेली होती. अनेक वादविवाद या आधी आपण या विमानतळाच्या मुद्द्यावरनं रंगल्याचं पाहिलेलं आहे आणि आपण आता ही थेट दृश्य पाहतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. माननीय मंत्री महोदयांना कृपया आसनस्थ होण्याची विनंती करतो. पुनश्च एक बार जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहेत. सन्माननीय मंत्री महोदयांना कृपया आसनस्थ होण्याची मी विनंती करतो. आपण सध्या थेट दृश्य पाहतो आहोत. चिपी विमानतळाचा जो लोकार्पण सोहळा आहे तो आता थोड्याच वेळात सुरू होतोय. सिंधुदुर्गात नव्हे तर संपूर्ण कोकण खासदार विनायक राऊत सध्या बोलतायत. थेट कोकणवासियांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा आजचा हा दिवस. आज प्रथमच मुंबई ते सिंधुदुर्ग हे ATR 72 हे विमान कॅप्टन आकाश गारडे, कॅप्टन प्रकाश जावर, कॅप्टन हर्षदा बनसोडे आणि कॅबिन क्रू मिसेस मानसी देशमुख, मिसेस रीना श्रीजीत आणि मिस्टर आकाश बंदल या एअरलाईन्सच्या सर्व कर्मचारी वर्गाने मुंबईवरून सन्माननीय केंद्रीय मंत्री, सन्माननीय राज्यमंत्री, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी ह्या सर्वांना या सिंधुदुर्ग विमानतळावर घेऊन आलेले आहेत. या सर्वांचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब प्रथमच एअरपोर्ट येऊन थांबले होते. त्याचबरोबर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री माननीय ज्योतिरादित्य शिंदे साहेब हे दिल्लीवरून हा कार्यक्रम त्या ठिकाणून ते अटेंड करणार आहेत. व्यासपीठावर सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले, MIDCचे मंत्री किंवा या विमानतळाचे मालक माननीय सुभाष देसाई, त्याचबरोबर आमचे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे,
सन्माननीय मंत्री दादा भुसे, सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत, सन्माननीय मंत्री ॲडव्होकेट अनिल परब, सन्माननीय पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, या विभागाचे आमदार माजी पालकमंत्री सन्माननीय दीपकभाई केसरकर आणि IRBचे संचालक सन्माननीय म्हैसकर साहेब, याबरोबरच या राज्याचे मुख्य सचिव कुंटे साहेब, DG संजय पांडे साहेब, आमचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, त्याचबरोबर आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे आणि इतरही सर्व सन्माननीय अनिकेत तटकरे, अनिकेत डावकरे, त्याचबरोबर इतरही सर्व प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेली आहेत. मी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना दिल्लीवरून आदरणीय ज्योतिरादित्य शिंदे साहेब आणि त्याचबरोबर इथून आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय नारायण राणे साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार, रामदासजी आठवले, सुभाष देसाई साहेब, बाळासाहेब थोरात आपल्याला दीप प्रज्वलन करण्याची विनंती करतो. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय सावंताई ह्या सुद्धा उपस्थित आहेत. अच्छा, दिल्लीवरून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री माननीय ज्योतिरादित्य शिंदे साहेब हे सुद्धा दीप प्रज्वलन करीत आहेत. दिल्ली से हमारे हवाई मंत्री एविएशन मिनिस्टर सन्माननीय ज्योतिरादित्य शिंदे जी, वहाँ से आप भी दीप प्रज्वलन कर रहे हैं. आपके साथ हमारे एविएशन मिनिस्ट्री के सेक्रेटरी, अलायंस एयर के CEO सारे वहाँ उपस्थित हैं. और मैं अभी विनंती करूंगा दिल्ली में अलायंस एयर के CEO विनीत सूद, आप सन्माननीय केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे जी से वहाँ फ्लावर बुके देकर उनका सन्मान करेंगे. आणि या ठिकाणी पालकमंत्री माननीय उदय सामंत जी, आपल्याला विनंती करतो की सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि व्यासपीठावर सर्व सन्माननीय अतिथीगणांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. दीपक भाई, वैभव, आपणही नितेशजी, आपणही मदत करा सर्वांचं स्वागत करायला. दिल्लीवरून माननीय अलायन्स एअरचे विनीत सूद, दिल्ली से भी अलायंस एयर के CEO विनीत सूद, आपसे विनंती है कि सम्माननीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे जी से उन्हें फ्लावर बुके देकर उनका सम्मान करें. JJ आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले हे मोमेंटो जे आहेत, सन्मान चिन्ह, हे या ठिकाणी प्रतिष्ठितांना देण्यात येत आहे. सिंधिया साहब जी, आपसे विनंती करता हूं कि आपका भी सम्मान, जब हम दिल्ली में आएंगे तो आपका सम्मान वहाँ भी करेंगे. अगर आप यहाँ आज उपस्थित रहते तो हमें बहुत खुशी होती थी. लेकिन फिर एक बार मैं आपको विनंती करना चाहता हूँ सारे सिंधुदुर्ग वासियों की तरफ से कि जल्दी से जल्द आप भी सिंधुदुर्ग एयरपोर्ट पे आने का अगर वैसे फाइनल करें तो हमें खुशी हो जाएगी. मैं जरूर आऊँगा. बहुत बहुत धन्यवाद आपका. त्याचबरोबर IRBचे संचालक सन्माननीय वीरेंद्र मस्कर साहेब हे सुद्धा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर माननीय नारायण राणे और सन्माननीय अजितदादा
यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन करतायत. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आदरणीय शिंदे साहब, आपसे मैं विनंती करना चाहता हूं कि आपका स्पीच मार्गदर्शन यहाँ वहाँ से आप मराठी में करें तो हमें बहुत खुशी हो जाएगी. जरूर कोशिश रहेगी. हाँ, तुम्ही खूप चांगलं मराठी बोलतातच आहात. फार फार धन्यवाद आपणचा. माझी कोशिश होईल. हो, मी प्रयत्न करतो. नक्कीच आम्हाला आवडेल आपलं भाषण ऐकायला. बरं बरं. आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेब आणि आदरणीय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे साहेब, आजच्या या उद्घाटनाला एक परंपरा आहे. म्हणजे योगायोग असा आहे की आज आपण केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आहात, पण 1992 साली प्रथम त्यावेळचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि पर्यटन मंत्री माधवराव शिंदे यांनी प्रथम सिंधुदुर्गाची हवाई पाहणी केली होती. त्यावेळेला खासदार होते ब्रिगेडियर सुधीर सावंत. त्यामुळे सिंधुदुर्ग एअरपोर्ट झाला पाहिजे 1992 साली निश्चित झालं होतं आणि त्यावेळेला सुद्धा केंद्रीय पथक सिंधुदुर्गामध्ये येऊन गेलं होतं. आज योगायोगाने आज तुम्ही त्यांचे सुपुत्र हवाई वाहतूक मंत्री झालात आणि या विमानतळाचं उद्घाटन करताय. दुसरा योगायोग असा आहे की या विमानतळाचं भूमिपूजन सुद्धा तत्कालीन शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं आणि आज उद्घाटन सुद्धा विद्यमान शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे करतात. हा सुद्धा एक मोठा योगायोग आहे. मी फार भाषण करणार नाही, परंतु या विमानतळासाठी ज्यांनी ज्यांनी जागा दिलेल्या आहे त्यांच्या ऋणनिर्देश नंतर आम्ही करणारच आहोत. पण विमानतळाच्या संदर्भात प्रास्ताविक करण्याची विनंती या MIDCचे मिनिस्टर उद्योग खात्याचे मंत्री सन्माननीय सुभाष देसाई साहेब आपल्याला विनंती करतो, आपण प्रास्ताविक करावं. महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील नंबर 1 मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, अतिशय आनंद होत आहे की सिंधुदुर्ग विमानतळावर विमानोड्डाणाचं आज उद्घाटन म्हणजे शुभारंभ होत आहे आणि इथून पुढची सगळी उड्डाणं ही पूर्णपणे भरलेली म्हणजे फुल असतील अशी सदिच्छा शुभेच्छा मी व्यक्त करतो. नुकताच उल्लेख झाला 1992 मध्ये तर तेव्हाचे मंत्री माधवराव शिंदे यांनी याची पाहणी केली होती आणि आज जवळजवळ 27, 28, 29 वर्षानंतर हा योग जुळून आला. काही जणांनी इतका विलंब लागला अशी प्रतिक्रिया दिली, परंतु शेवटी पायगुण लागतो आणि हा पायगुण माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या रूपानं मुख्यमंत्री आपल्याला मिळाले आणि तो सिद्ध झालेला आहे. खरोखर याच्यामध्ये सातत्यानं पाठपुरावा हा केला गेला आणि त्यामध्ये पाठपुरावा करण्यामध्ये सगळ्यांचंच योगदान लाभलेलं आहे. खास करून खासदार विनायक राऊत यांनी मागच्या 5-6 वर्षामध्ये, म्हणजे मी उद्योग मंत्री असल्याचं हे 7वं वर्ष आहे, या 7 वर्षात 1 महिना गेला नसेल की त्यांनी एखादी बैठक, एखादं शिष्टमंडळ, एखादं पत्र, खरोखर याच्यामध्ये सातत्यानं पाठपुरावा हा केला गेला आणि त्यामध्ये पाठपुरावा करण्यामध्ये सगळ्यांचंच योगदान लाभलेलं आहे. खास करून खासदार विनायक राऊत यांनी मागच्या 5-6 वर्षामध्ये, म्हणजे मी उद्योग मंत्री असल्याचं हे 7वं वर्ष आहे, या 7 वर्षात 1 महिना गेला नसेल की त्यांनी एखादी बैठक, एखादं शिष्टमंडळ, एखादं पत्र असा पाठपुरावा केला नाही, असा महिना गेला नसेल. इतका चिकाटीने पाठपुरावा आणि सगळेच जण करत होते, प्रशासन करत होतं, MIDC करत होती. MIDCने तर यासाठी पाणी पुरवठा व्यवस्थित असावा, वीज पुरवठा व्यवस्थित असावा, सगळं भूसंपादन विना तक्रार व्हावं, अशा सर्व तऱ्हेची खबरदारी घेतली
आणि हे काम आज पूर्ण झालं. माझी याच्यातली भूमिका, त्याचा उल्लेख केला ते काही माझ्या डोक्यात जाणं शक्य नाही, परंतु नक्कीच ह्या सगळ्या कार्यामध्ये जसा द्रोणागिरी उचलताना भगवान श्रीकृष्णाने तो चमत्कार केला, पण बाकीच्या सगळ्यांनी त्याला एक आपापलं बोट लावलं, तसं एक बोट लावण्याचा फक्त प्रयत्न मी केलेला आहे. आणि प्रचंड आनंद आहे की आज ह्या सगळ्या प्रयत्नांचं यश आलेलं आहे, यश आपल्याला दिसतंय. आणि कोकणाचा खरा विकास किंवा कोकणवासियांची उत्कर्षाकडे वाटचाल आजपासून निश्चितपणे सुरू झाली आहे, याबद्दल आता खात्री बाळगायला हरकत नाही. आनंदाचा असा हा क्षण आपण सगळेजण मिळून साजरा करत आहोत. निश्चितच पुढच्या सगळ्या काळात या कोकणातलं पर्यटन, इथला सगळा विकास, इथलं फलोद्यान आणि इथल्या कोकणवासियांची जी जी स्वप्न असतील ती निश्चितपणानं साकार होतील असं म्हणायला हरकत नाही. आज पेट्रोलचा दर एवढा प्रचंड वाढतोय की मुंबईहून इथे सिंधुदुर्गात यायला एका गाडीला 5-5 हजार रुपयाचं इंधन टाकावं लागतं. त्या मानानं दोन्ही सरकारं, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या अनुदानातून फक्त 2500 रुपये तिकिटामध्ये इथे येणं हे निश्चितच परवडण्यासारखं आहे. आणि मग जास्तीत जास्त कोकणवासीय या हवाई वाहतुकीचा लाभ घेतील ह्याचा विश्वास वाटतो. अधिक न बोलता मी सर्व मान्यवरांना आज ह्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि आज जसं हे सगळं चकाचक दिसतंय तसं सदैव दिसत राहील याची खबरदारी आम्ही सर्वजण मिळून घेऊ आणि आपला पुढचा प्रवास हा निश्चित आनंददायी आणि उत्कर्षाकडे नेणारा असेल अशी सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आपल्याला विनंती आहे आणि त्याचबरोबर माननीय सिंधिया साहब, आपसे भी प्रार्थना है की यहाँ सिंधुदुर्गामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे पहिलं बोर्डिंग पास MIDCचे मिनिस्टर माननीय सुभाष देसाई साहेबांना देतील. और वैसे ही दिल्ली में अलायंस एयर के CEO मिस्टर विनीत सूद, सिंधिया साहब आपको पहले बोर्डिंग पास देंगे, लेकिन आपका बोर्डिंग अभी आप ले लो, लेकिन आना है इस सिंधुदुर्ग में. देसाई साहेब घ्या. हे पहिलं बोर्डिंग पास दिल्लीमध्ये आणि सिंधुदुर्गमध्ये दिलं जात आहे. आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय पर्यटन मंत्री, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री सन्माननीय आदित्यजी ठाकरे. मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब, महसूल मंत्री महोदय बाळासाहेब थोरात साहेब, केंद्रीय मंत्री महोदय ज्योतिरादित्य सिंधियाजी, राणेजी, रामदास आठवलेजी, सर्वच उपस्थित मान्यवर, आज खरोतर हा एक खरोखर आनंदाचा क्षण आहे. कोकणामध्ये जे काही आम्ही नेहमी फिरत असतो, प्रचारासाठी असेल किंवा एरवी असेल, नेहमी वाटायचं की हा जो जिल्हा आहे पर्यटनाचा जिल्हा आहे आणि इथे आपण अजून काय काय करू शकतो, इथे केवढी जगभरातून लोक येऊ शकतात, ज्याचं पोटेन्शियल एवढं आहे, जगाला कोकण काय आहे ते दाखवू शकतो. खरं म्हणजे आज येताना देखील आम्ही जेव्हा लँडिंग होत होतं, जे काही आपल्याला इकडचं बीच दिसतं, इकडची जी माती आहे, लाल माती, हिरवे डोंगर, निळं पाणी आहे, पांढरं बीच आहे, जी रेती दिसते इकडची अर्थात, आणि इकडची माणसं देखील, ही एक वेगळी जादू आहे. आणि ही जादू मला वाटतं आजपासून आपण जगाला दाखवू शकू ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. देसाई साहेब, मी आपली माफी मागतो, आपल्या नंतर खरं तर बोलायचं नाही प्रोटोकॉलप्रमाणे, पण मला वाटतं आज आपण होस्ट आहात आणि म्हणून आपण प्रास्ताविक जे केलं, आमचं सगळ्यांचं स्वागत केलं. तसं आज देखील मी विचार करत होतो की एवढी दिग्गज मंडळी मंचावर असताना मी देखील बोलायचं तरी काय, पण पर्यटन मंत्री आणि पर्यावरण मंत्री म्हणून आज मी आपल्याला एवढंच आश्वासन द्यायला आलेलो आहे की ह्या पुढच्या काळात कोकण जगप्रसिद्ध आहेच, पण इथे जगातून प्रत्येक कोपऱ्यातून लोक कशी येतील ह्याची जबाबदारी आजपासून आम्ही घेत आहोत. आज आपण आपले दरवाजे खुले केले, जगाला खुले केलेले आहेत. आणि एवढंच काय
तर जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय, मी आणि आमच्या अदितीजी, आम्ही सगळेच, असं कधीही आठवडं नसेल. आणि विनायक राऊत साहेबांनी जसं सांगितलं, प्रत्येक आठवड्यात कोकणासाठी आपण काय चांगलं करू शकतो, पर्यटक इथे कसे आणू शकतो, वाढवू कसे शकतो, ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करून आहोत. कित्येक गोष्टी आपण ह्या गेल्या 1.5 वर्षात केलेल्या आहेत, कोविडच्या काळात देखील केलेल्या आहेत, जेणेकरून इकडचे जे आपले पर्यटन जिल्हे आहेत आणि कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि अर्थात रायगडमध्ये देखील जगभरातून पर्यटन आणायचं असेल तर काय काय नक्की करायला लागतं, ह्याच्यावर जेव्हा आम्ही विचार करतो तर सर्वप्रथम म्हणजे चांगले मोठे हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स आपण ह्या जिल्ह्यांमध्ये कसं आणू शकतो ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं. 2 हॉटेल्स तर असे होते, कॅबिनेटमध्ये आम्हाला प्रस्ताव आणायला लागला. साधारण 92-93 पासून जे पेंडिंग होते हॉटेल्स, वर्षानुवर्ष म्हणजे 20-25 वर्ष त्यांचा प्रस्ताव पेंडिंग होता. आम्ही पहिल्या 6 महिन्यात तो प्रस्ताव मान्य करून घेतला आणि पुढच्या 2 वर्षात इथे मोठे चांगले हॉटेल्स येतात. आमची मिठबावची MTDCची प्रॉपर्टी असेल, सी वर्ल्डचा प्रस्ताव असेल, त्याच्यावर देखील आम्ही आता लक्ष केंद्रित करत आहोत. सबमरीन टुरिझम आहे, बीच शॅक पॉलिसी आहे. एकंदरच काय तर आपल्या देशात जास्तीत जास्त टुरिझम खेचण्याचा आपला जो एक मनोदय आहे, देशाला तर त्याचा फायदा होणारच आहे, पण देशाचा जेव्हा जेव्हा आपण फायदा बघितला असेल किंवा चांगलं पुढे नेलं असेल तर महाराष्ट्र म्हणून आपण अग्रेसर राहिलो आहे, देशासाठी अग्रेसर राहिलेलं आहे, आपल्या लोकांसाठी अग्रेसर राहिलेलं आहे. आज संपूर्ण कोकणवासियांना मी एवढंच वचन देतो की पर्यटक आपण वाढवत असताना, पर्यटन इथे आणत असताना जे पर्यावरण जपायचं आहे, जोपासायचं आहे, त्याचं समतोल कसा राखला जाईल, त्याचं संतुलन कसं केलं जाईल, ह्याची जबाबदारी देखील आम्ही सर्व घेत आहोत. मी पुन्हा एकदा संपूर्ण कोकणवासियांचे अभिनंदन करतो. ज्यांनी इथे ह्या एअरपोर्टसाठी हातभार आपला दिला असेल, जे मेहनत इथे घेतली असेल, मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अलायंस एयर के CEO विनीत सूद, आप दिल्ली के प्रोग्राम में अटेंड हैं. आपसे विनंती करना चाहता हूं कि आप भी 2 मिनट यहाँ प्रास्ताविक करें. A very good afternoon to the people of Sindhudurg and deep gratitude on behalf of Alliance Air family. My sincere gratitude to the Honorable Minister of Civil Aviation for fulfilling dreams of air connectivity for the Konkan people, and to Honorable Chief Minister of Maharashtra for his vision and support. I also express my gratitude towards the Honorable Minister of MSME, Minister of Social Justice and Empowerment, Deputy Chief Minister of Maharashtra, Member of Parliament Lok Sabha, and all the dignitaries gracing this occasion with their esteemed presence. Alliance Air is fortunate and blessed to be the first airline to commence operations from Sindhudurg, Konkan gem and tourist paradise. Alliance Air will fly daily to Sindhudurg from Mumbai with the flight duration of 1 hour 25 minutes. This flight will bring Konkan Maharashtra on the air map of India and will further boost tourism. It will also be a boon to economic development of the region and will improve cargo transportation, generate direct as well as direct employment and other business opportunities for the local people. Gifted with majestic mountains, sea-bound fort, exotic seashore, and glorious scenery, Sindhudurg is popular for Alfonso mangoes and cashews and receives a lot of tourist footfall every year. This flight will give people of Sindhudurg an opportunity for onward connectivity through Mumbai. The UDAN scheme has revolutionized aerial connectivity across the country. Sindhudurg-Mumbai will be Alliance Air's 75th sector to be operationalized under the RCS routes. This is yet another milestone for us as we make further strides in our plan to capture more share of clouds over Maharashtra after Nashik, Kolhapur, Shirdi, Pune, and Mumbai. Alliance Air is currently operating 49 such stations with 90 daily departures with a fleet of 18 ATR 72-600 aircraft. Alliance Air aims to connect India with Alliance of Hearts, with unique routes, unique destinations, and overcoming unique challenges. We look forward to serving Sindhudurg with safety and service as our priority.
Once again, I would express my sincere and heartfelt gratitude to Ministry of Civil Aviation, to Government of Maharashtra, and to extend their support and encouragement to Alliance Air. Jai Hind. Thank you. हॅलो. यानंतर मी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात. आजच्या विमानतळाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, दिल्लीवरून आपल्यामध्ये ऑनलाईन उपस्थित असलेले नामदार ज्योतिरादित्य सिंधियाजी, उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, माननीय नामदार नारायणरावजी राणे, माननीय नामदार रामदासजी आठवले, माननीय नामदार जनरल VK सिंगजी, उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व अधिकारी वर्ग, सर्व बंधू आणि भगिनी, एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सर्वजण आज आहोत. आजचं उद्घाटन ह्या पुढच्या उज्ज्वल भविष्य काळाचं, समृद्ध भविष्य काळाचं एक सुरुवात या निमित्तानं सुरू होते आहे. मान्य खासदारांनी इथे प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 1991 साली प्रथम 92 साली स्वर्गीय माधवरावजी सिंधिया यांनी ही संकल्पना प्रथम मांडली, जागेची पाहणी केली. त्यानंतर अनेक कालखंड होता. माननीय मनोहर जोशी साहेब असताना माझे आणखी काम ते पुढे गेलं. UPAच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना अनेक गोष्टी त्यामध्ये आणखी भर पडली. आणि आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जो MIDC काम करते आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास विभाग जो काम करतो आहे, त्यांना आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून आज हे काम पुढे जात असताना दिसत आहे. खरं म्हणजे ज्यांचं योगदान आहे त्यांचं कौतुक करण्याचा सुद्धा आजचा दिवस आहे. त्यांची स्मृती आज जपण्याचा सुद्धा दिवस आज आहे. आणि म्हणून आज आणखी एक गोष्ट चांगली की ज्योतिरादित्य शिंदे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं उद्घाटनाकरता एक समृद्ध अशा प्रकारचा कोकणाचं स्वप्न आपण पाहतो. कोकण समृद्ध आहेच, निसर्गाने खूप देणगी कोकणाला दिलेली आहे. फळं दिले, फुलं दिलेले आहे, वनराई मोठी दिलेली आहे, समुद्र संपत्ती दिलेली आहे. पहिला पाऊस मान्सूनचा येतो तर त्यावेळेच्या पावसाना मातीचा सुद्धा सुगंध येतो. हे वैशिष्ट्य कोकणाचं आहे. असा सुगंध कुठे येत नाही, तो कोकणामध्ये येतो. म्हणजे टुरिझमला सगळ्यात जास्त वाव, सुंदर वाव कुठे असेल तर तो कोकणामध्ये आहे. आम्हाला आनंदाचा आहे की आदित्यजी हे टुरिझम मिनिस्टर झालेत, पर्यटन मंत्री झाले आणि अनेक गोष्टी सुद्धा ते पाहतात की काय नवं करता येईल. एक तरुण माणूस आदिती तटकरे राज्यमंत्री म्हणून, आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये समृद्ध कोकण जो उभा राहायचा आहे, जी समृद्धी जगामध्ये आहे ती समृद्धी कोकणामध्ये आपल्याला आणायची असेल तर टुरिझमचा सगळ्यात जास्त उपयोग आपल्याला होऊ शकतो. औद्योगिकरण आहे, उद्योग, लघु उद्योगधंदे अनेक आपण आणू शकतो. पण टुरिझमचा जेवढा वाव आहे तेवढा इतर कुठे नाही, तो आपल्याकडे आहे. त्यामध्ये खूप रोजगाराची संधी आहे आणि त्यामधून आपल्याला एक चांगली समृद्धी मिळणार आहे. आणि म्हणून आजची ही सुरुवात, एका नव्या युगाची सुरुवात कोकणासाठी आपण करतो आहोत. नवी मुंबईचा विमानतळ सुद्धा लवकरच होतोय. खरं कालच आम्हाला सिडकोचं एक प्रेझेंटेशन पाहायला मिळालं की एक नवं जग उभं करत असताना दिसतंय तिथे. या बाजूला आता हे विमानतळ झालेलं आहे. आपल्याला कोकण रेल्वेनं जोडलेली आहे. रोडच्या कोस्टल हायवेची सुद्धा संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. या सगळ्यामधून कोकण एक समृद्ध असं क्षेत्र निर्माण होणार आहे, मोठा रोजगार तयार होणार आहे. हे काम आज सुरुवात होते. याकरता पहिलं तर कोकणवासियांचं सगळ्यांचं अभिनंदन मी करतो. आणि जे काही पुढे आपल्याला सर्वांना काम करायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, त्याकरता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. मी यानंतर विनंती करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार.
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, ऑनलाईनवर उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री माननीय ज्योतिरादित्य सिंधियाजी, दुसरे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, त्याचबरोबर उपस्थित असणारे रामदासजी आठवले, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अनिल परब, उदय सामंत, दादा भुसे, अदिती तटकरे, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंदराव सावंत, सर्व विधान परिषदेचे विधानसभेचे सन्माननीय सदस्य निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, राज्याचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, केंद्रीय उपस्थित असणारे सर्व अधिकारी वर्ग, वीरेंद्र म्हैसकर, अनबलगन, MIDCचे सगळे माझे सहकारी पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझे तरुण मित्रांनो, खूप दिवस आपल्या सगळ्यांचं कोकणवासियांचं स्वप्न होतं, महाराष्ट्राचं स्वप्न होतं की जगातनं गोव्याला लोक पर्यटनाच्या निमित्तानं येतात, गोवा पाहायला येतात, परंतु गोवा एवढेच तोडीचे चांगले समुद्र किनारे आपल्या रत्नागिरीला लाभलेले आहेत, आपल्या सिंधुदुर्गला लाभलेले आहेत, त्याला वाव कसा देता येईल, त्याला तिथं चालना कशी देता येईल, त्याचा उल्लेख माझ्या आधी बाळासाहेबांनी, आदित्यजींनी आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी केलेला आहे. येताना पण विमानातनं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ज्यावेळेस मी, बाळासाहेब आणि आदित्य येत होतो त्यावेळेस पण आमची चर्चा तीच चाललेली होती. ह्या विमानतळाचा इतिहास खूप मोठा आहे, अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. कुठलीही गोष्ट एकट्या दुकट्यामुळे होत नसते, सामुदायिक ती जबाबदारी असते आणि प्रत्येकाने ती जबाबदारी पार पाडायची असते. कोकणला तर निसर्गाचं मोठं वरदान आहे. कुणी कुठल्याही महाराष्ट्रातला भागातला एखादी व्यक्ती कोकणात आल्यानंतर ते इथं रमून जातात. कोकणचं सौंदर्य त्यांना इथं आकर्षित करतं. परंतु इथून पुढच्या काळात हा विमानतळ झाल्यानंतर आम्ही वरून उतरताना देखील पाहत होतो, दोन्ही बाजूला चिपी विमानतळ, इथं जागा भरपूर आहे. आत्ता साधारण 2.5 किलोमीटर लांबीचा रनवे, परंतु अजून देखील 500 मीटर पलीकडं आणि 500 मीटर अलीकडं असा 3.5 किलोमीटरचा रनवे तो होऊ शकतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना बाळासाहेबांनी वीरेंद्र म्हैसकरांना देखील हेच सांगितलं, कारण आजचा हा कार्यक्रम होत असताना तो केंद्र सरकारचे नागरी विमान वाहतूक मंत्रालय, तसंच महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला आपण MIDC नावाने ओळखतो, तसंच RRB इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं, तसंच उड्डाण प्रादेशिक संपर्क योजनेतनं हा सगळा कार्यक्रम होतोय. ग्रीनफील्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा. आणि हा सोहळा होत असताना इथून आम्ही विचारत होतो की बाबा गोवा किती लांब पडतंय. तसं बघितलं तर या विमानतळापासून कुडाळ 24 किलोमीटर आहे, मालवण माझं 12 किलोमीटर आहे. आणि ह्या विमानतळामुळं कोकणच्या विकासाची वाटचाल ही निश्चितपणे सुरू होणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतो. संकट आहेत. आज पण एक बातमी आली की अजून एक कुठल्या नावाने वादळ त्या ठिकाणी येत आहे. मधी तोक्ते आलं, निसर्ग आलं, गुलाब आलं, अशी वेगवेगळी वादळं येतात. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट तर जगावर आहे, त्याला काही प्रमाणामध्ये आपणच सगळे जबाबदार आहोत. त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही, परंतु इथल्या विमानतळाच्या संदर्भात मगाशी आमची नाईट लँडिंगच्या बद्दलची चर्चा झाली. इतर काही गोष्टी असतील तर ते आपले ज्योतिरादित्य सिंधिया यांची परवा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे चर्चा काही महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात झाली. उद्याच्या 11 तारखेला नितीन गडकरी साहेबांच्या वेळ मुख्यमंत्र्यांनी मागितलेली आहे आणि त्याच्यातनं गोवा मुंबई
हा जो हायवे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला आहे, परंतु आमच्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये ते काम अर्धवट आहे. ते काम 12 वर्ष रखडलेलं आहे. तेही काम पूर्णत्वाला न्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे ज्या काही अडचणी असतील, राज्य सरकारशी संबंधित असणाऱ्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोडू, केंद्राशी संबंधित असणाऱ्या गडकरी साहेब सोडवतील. आणि त्याच्यातून पण तो रस्ता एकदा पूर्ण झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीची मदत प्रवाशांना त्याच्यातून मिळणार आहे. त्याचबरोबर मध्ये ह्या महाविकास आघाडीनं रेवस टू रेड्डी हा पण त्या ठिकाणी रस्ता घेतलेला आहे. त्याचाही आपल्याला काम लवकरच सुरू करायचं आहे. त्याच्याहीबद्दल आम्ही गडकरी साहेबांच्या बरोबर चर्चा करणार आहोत की बाबा त्याच्यात केंद्र सरकार काही मदत करू शकतंय का. चर्चा होऊन नेहमीच गडकरी साहेबांचं अशा कामाच्या बाबतीत महाराष्ट्राला भरीव मदत ही आजपर्यंत झालेली आहे. आणि त्या दिवशी पुण्यामध्ये माझी एक भेट झालेली होती, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अजित, आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसू, आमचे पण काही प्रश्न आहेत ते पण या ठिकाणी तुम्ही सोडवा, आणि बाकीचं आर्थिक जे काही जबाबदारी उचलायची ती जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने उचलू. हे पण सांगायला त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही. खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि एकंदरीतच इथं मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक हॉस्पिटल म्हणजे एक महाविद्यालय देखील मंजूर केलेलं, मेडिकल कॉलेज ज्याला आपण म्हणतो ते पण मंजूर केलेलं आहे. तेही आपल्याला सिंधुदुर्गच्या परिसरामध्ये राज्य सरकारच्या वतीनं करायचं आहे. आणि त्याचाही फायदा इथल्या मुलांना मुलींना झाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. एकंदरीतच मला एवढंच सांगायचं आहे की इथून पुढच्या काळामध्ये जरी गोव्याचं अजून एक नवीन विमानतळ होणार असलं तरी आपलं हे विमानतळ अतिशय चांगल्या प्रकारची सर्व्हिस येणाऱ्या प्रवाशांना जर आपण देऊ शकलो तर निश्चितपणे त्याच्यातून इथं प्रवाशांची संख्या वाढणार आहे. वेगवेगळ्या जगातनं पण वेगवेगळ्या भागातनं फ्लाईट्स इथं यायला कुठली अडचण राहणार नाही. मी मगाशी सांगितलं की थोडंसं पुढच्याही बाजूला लँडस्केपिंग आणि इतर गोष्टी करा. पर्यटनाच्या बाबतीमध्ये आदित्य आणि आदिती दोघांचंही बारकाईनं लक्ष आहे. आणि हे यंग जनरेशन तिथं काम करत असताना आम्ही पण मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस निर्णय घेत असतो त्यावेळेस या दोघांनी पर्यटनाच्या बाबतीतले आणलेले अनेक प्रस्ताव तातडीनं मंजूर करून देण्याचं काम आम्ही करत असतो, ज्याच्यातनं तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, पर्यटनाला चालना मिळावी, माझ्या तरुणींना रोजगार त्याच्यातून उपलब्ध व्हावा. आणि खऱ्या अर्थानं कोकणचा जो काही निसर्ग सौंदर्य आहे, जवळपास 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे, त्याच्यातून पण मोठ्या प्रमाणावर लोकांनी जगातनं, देशातनं, राज्यातनं या परिसरामध्ये यावं, इथं आर्थिक सुबत्ता त्याच्यातनं नांदावी आणि कोकणवासियांचं संपूर्ण चित्र बदलून जावं, हीच अपेक्षा आम्हा लोकांची आहे. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. चिपी विमानतळ आणि प्रवासी विमानसेवेच्या लोकार्पणाबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचं अभिनंदन. या विमानतळापासून पाठपुरावा परिश्रम केलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचं, विमानतळाच्या कामात योगदान दिलेले सर्व इंजिनियर्स असतील, कामगार असतील, अधिकारी असतील, ज्या शेतकऱ्यांनी इथली जमीन दिली ते आमचे शेतकरी असतील, बंधू भगिनी असतील, ह्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमाला मला इथं बोलवल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे सुद्धा आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. आठवले साहेब, मी आपल्याला विनंती करतो आपण आपले विचार व्यक्त करावेत. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सिंधुदुर्गची विकासाची मजबूत होणार आहे कमान. सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान, कारण चिपीमध्ये आलेलं आहे मुंबईवरून विमान. जर अजूनही आपण टुरिझम वाढवलं
तर दिल्लीवरून, कलकत्त्यावरून, बेंगलोरवरून, हैदराबादवरून अनेक ठिकाणावरून येणार आहे या ठिकाणी विमान. तर आज एक आगळा वेगळा अशा पद्धतीचा आनंदाचा हा सोहळा, राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. सगळ्याच ठिकाणी राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु कोकणाच्या विकासासाठी नितांत आवश्यक असणारं जे विमानतळ आहे, गोव्याला जगभरातून लोक येतात, पण या सिंधुदुर्गला समुद्रकिनार आहे, सिंधुदुर्गला डोंगर आहेत, झाडं आहेत, सुंदर अशा पद्धतीचं वातावरण आहे, आणि त्यामुळं जगभरातले जे पर्यटक आहेत ते इथं सुद्धा आले पाहिजे. या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, बेरोजगारांना या ठिकाणी चांगली संधी मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून विमानाची नितांत आवश्यकता होती, आणि आज त्या विमानातून पहिल्यांदाच आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळालेली आहे. आणि या ठिकाणी माननीय उद्धव ठाकरेजी म्हणजे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. माननीय उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे इथे एकत्र आलेले आहेत. माननीय उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे. तर हे दोघेजण एकत्र आलेले आहेत. नारायण राणे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की माझं मुख्यमंत्र्यांची अवैर नाही, एकत्र आपण अनेक वर्ष राहिलेले आहात. आपण सुद्धा भीमशक्ती शिवशक्तीच्या माध्यमातून आपण एकत्र राहिलेलो आहोत. आणि या विमानतळासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. नारायण राणेंनी प्रयत्न केलेले आहेत, माननीय उद्धवजींनी प्रयत्न केलेले आहेत, सुभाष देसाईंनी प्रयत्न केलेले आहेत, आमचे विनायक राऊत हे खासदार आहेत त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, आणि मी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. या ठिकाणी माननीय अजितदादा इथं आलेले आहेत, बाळासाहेब थोरात इथं आलेले आहेत, आदित्य ठाकरेजी या ठिकाणी उपस्थित आहेत, अनिल परब आहेत, उदय सामंत आहेत, अशा पद्धतीचे अनेक जे आपले मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज या ठिकाणी उद्घाटनाच्या सोहळ्याला येण्याची संधी मला मिळाली. नारायण राणे साहेबांचा आग्रह होता की आपण या ठिकाणी आलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली. त्यामुळं या ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी येणार आहे विकासाची आंधी, या सिंधुदुर्गमध्ये येणार आहे विकासाची आंधी, म्हणून मला या ठिकाणी मिळाली येण्याची संधी. आणि अशा पद्धतीनं आपण सगळेजण या भागाचा विकास करूया. त्यासाठी माझं जे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाच्या ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचे आहेत. आणि त्यासाठी मी आपल्यासोबत आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.